नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण की आपण या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजना, तसेच PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार, तसेच लाडक्या बहीण योजनेला जे आहे आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता कधी येणार, तसेच आपण जे आहे कर्जमाफीबद्दल या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर आता कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. तसेच जे आहे शेतकरी बांधवांनो, हवामानाबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून जाईल. तर शेतकरी बांधवांनो, चल सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. तर अजितदादा पवार हे विमान अपघातामध्ये जे आहे 28 तारखेला त्यांचा मृत्यू झाला, परंतु अजूनही याबद्दल चर्चा सुरू आहे की ते जिवंत आहेत. आणि अजित पवार विमान अपघाताप्रकरणी निष्कर्षापर्यंत प्रतीक्षा करा, म्हणजे जोपर्यंत जे आहे निष्कर्ष येत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करत राहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर अजित पवार यांची अजूनही या ठिकाणी चर्चा सुरू आहे की अजून ते जिवंत आहेत, की त्यांचा अपघात नेमकी कसा झाला, का घात करण्यात आला, याबद्दलचे आहे चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. राज्यामध्ये 70,000 पदासाठी लवकरच मेगा भरती. तर त्यापैकी जे आहे 50,000 पदं हे MPSC अंतर्गत असणार आहे आणि 20,000 पदे अन्य शासकीय संस्थेच्या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर. तर आता जे आहे 10 लाखापर्यंतच्या व्यवहारासाठी आता पॅन कार्डची गरज पडणार नाही. तर हा नियम जे आहे 1 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. तर आयकर नियमामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे आणि आता हॉटेल बिल, गाडी मालमत्ता व्यवहारासाठी आता पॅन कार्डची मर्यादा वाढवलेली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा घातपातच, त्रासक एजन्सीकडून जे आहे चौकशी करा, असे जे आहे रोहित पवार यांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तर रोहित पवार यांचा जे आहे सवाल या ठिकाणी करण्यात आलेला आहे की अजित पवार यांचा घातच करण्यात आलेला असल्याचं या ठिकाणी रोहित पवार यांनी म्हटलेले आहे. तर याबद्दल जे आहे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अजित पवार यांचा नेमकी घात झालेला आहे का अजूनही ते जिवंत आहेत? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. सोने पोहोचले आहे आता 1.60 लाखावर आणि चांदी पुन्हा या ठिकाणी घसरली आहे. जगभरातील बाजारपेठेमध्ये घडामोडी आणि डॉलरच्या मजबूतीचा थेट परिणाम मंगळवारी सफारा बाजारामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि दिल्लीत सोन्याच्या किमतीमध्ये प्रति 10 ग्रॅम 2,200 रुपयांनी वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि ते आता 1.60 लाखावर आता सोने पोहोचलेलं आहे. आणि चांदी पुन्हा या ठिकाणी चांदीचा दर मात्र आता 7,500 रुपयांनी या ठिकाणी कमी झालेला आहे. पावसाची साथ लाभली असली तरी जे आहे जळगाव जिल्ह्यामधील जवळजवळ 506 गावं अजूनही ताणलेली आहेत. त्यांना अजूनही पाण्याचा या ठिकाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये 4,056 बालकासह युवतीचा समावेश. तर लाडक्या बहीण योजनेमध्ये जे आहे बालकासह युवतींनी जे आहे वय कमी असताना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, तर त्यांना आता त्यांचं जे आहे या योजनेचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. जन्म असो या मृत्यू नोंदणी आता 21 दिवसात बंधनकारक. जन्म झाला किंवा मृत्यू झाला याची नोंदणी करणे आवश्यक आहे. 21 दिवसाच्या आत याची नोंदणी झाली तरच तुम्हाला जे आहे शासकीय योजनेचा लाभ मिळणार, अन्यथा जे आहे यामधील बाद करण्यात येणार आहे. PM किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली. या तारखेला जमा होणार PM किसान योजनेचे पैसे. तर देशातील कोट्यवधी शेतकरी जे आहे PM किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. PM किसान योजनेचा जो आहे 22वा हप्ता शेतकऱ्यांना जे आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांना जे आहे मार्च महिन्यामध्ये जे आहे पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे 9वा, हा देखील जे आहे PM किसान योजनेच्या हप्त्याबरोबर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रपणे 4,000 रुपये जे आहे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार 6,000 रुपये.
तर 4 महिन्याच्या हप्त्याबाबतची आताची सर्वात मोठी या ठिकाणी बातमी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी आलेली आहे. तर आता लाडक्या बहिणींना जे आहे मार्च महिन्यामध्ये एकत्रपणे 6,000 रुपये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना जे आता 3 महिन्याचे जे आहे एकत्रपणे जे आहे 6,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे.